आपल्या गुंतवणुकीला एक जस्टिफाईड रिटर्न किती असावं? नेमकं किती असावं? कारण आपण आता राष्ट्रीयकृत बँकेचं 6% म्हणतो आणि म्युच्युअल फंडचं तुम्ही म्हणता 12-13%चं. याच्या पलीकडं कुणीही अतिरिक्त जर काही नफा देत असेल, तर संशय घ्यावा का? 100% संशय घ्यावा. म्हणजे मी ह्याच्या 2 भागामध्ये उत्तर देतो. पहिला भाग जे आहे, की 10% जर का कोण प्रॉमिस करत असेल महिन्याला महिन्याला, म्हणजे वर्षाला 120%. 120%. पहिला म्हणजे एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. ज्या माणसाकडे एवढी कॅपॅबिलिटी आहे, जो वर्षाला 120% रिटर्न देऊ शकतो, तो तुमचे पैसे का वाढवेल? तो स्वतःचेच वाढवेल. खरंय. हं? आणि त्याच्याकडे स्किल्स आहेत आणि तरी त्याला जर कोण पैसे देत नसतील स्वतःचे लोन म्हणून, आणि त्याच्या हातात तुम्ही तुमचे पैसे देताय, कुठचाही विचार न करता, की हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याच्यातून टाळण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? तर मग ह्याच्यातून टाळण्यासाठी तुमच्याबरोबर असा एक माणूस पाहिजे, जो तुम्हाला वेळोवेळी योग्य सल्ला देऊ शकेल, की सांगू शकेल की ह्याच्यातून होतं काय. 120% जेव्हा तो माणूस रिटर्न देतोय, याची दुसरी बाजू ही आहे की हे 120% रिटर्न मिळण्याचे चान्सेस फक्त 5% आहेत. बरोबर आहे. नाही, ते नेटवर्किंग करतात आणि त्यांना सांगतात, की तुम्हाला एवढं कमिशन आहे एजंटला वगैरे आणि ते पैसे गोळा करतात आणि नक्कीच आपल्या सर्वसामान्य माणसाचं नुकसान होतं. रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस 5% आहेत, याचा अर्थ तुमचे पैसे डुबण्याचे चान्सेस आहेत 95%. अच्छा. सर, एक मगाशी आपण बोलता-बोलता कंपाउंडिंगबद्दल बोललो होतो. कारण कंपाउंडिंगची खूप चर्चा होते. काय आहे नेमकं कंपाउंडिंगची प्रोसेस किंवा कशी असते? कंपाऊंडिंग म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता तुम्ही ₹100 इन्व्हेस्ट केले, एक एक्झाम्पलनी सांगतो. ओके. तुम्हाला 13% रिटर्न मिळाले. याचा अर्थ पुढच्या वर्षी काय झालं, तुमचे ₹100 झाले 113. पुढच्या वर्षी तुम्हाला जेव्हा 13% रिटर्न मिळतील, ते त्या ₹100 नाही मिळत. ते ₹113 मिळतात. बरं. ₹113 तुम्हाला 13% रिटर्न मिळाले. बरोबर. याचा अर्थ त्यावेळी तुम्हाला ₹13 रिटर्न नाही मिळत, ते ₹14 मिळतात. म्हणजे तुमचे रिटर्न्स जे आहेत नॉर्मल ₹1 वाढलेले आहेत. तुमचे पैसे झाले ₹127. त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला रिटर्न मिळताना 127 वर 13% रिटर्न मिळतात. बरं. 127 वर 13% रिटर्न म्हणजे काय झालं? जवळजवळ ते ₹15 झाले. बरोबर. त्याच्यामुळे कंपाऊंडिंगनी काय होत जातं, की तुमच्या पैशाची ग्रोथ ही खूप वेगाने व्हायला सुरू होते. अच्छा. आणि म्युच्युअल फंडची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे, की इथे मिळणारे रिटर्न्स हे कंपाऊंडिंग रिटर्न्स असतात. बरं. पण किती वर्षाचा कालावधी आहे कंपाउंडिंगचा? नेमकं कसं ठरवायचं? कारण कंपाऊंडिंगमध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट त्यालाच होतो, जो वेळ खूप जास्त देतो. बरोबर. जो कमी वेळ ठेवतो, त्याला कंपाऊंडिंगचा बेनिफिट तेवढा म्हणजे नाही होत. 15 वर्ष, 20 वर्ष. ॲटलिस्ट 10 वर्ष आणि पुढे. नाही, मग प्रश्न काय होतो, टाईम अँड व्हॅल्यू नावाची कॉन्सेप्ट आपण सांगता. हळू-हळू जसं-जसं इन्फ्लेशन वाढत जातंय, तसं-तसं पैशाचं मोल कमी होत जाते. ती पण थिअरी तुम्ही सांगितलेली आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे मग कंपाउंडिंग आणि ते मॅच होतं का? म्हणजे नेमकं कसं करायचं लोकांनी? म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही असा एखादा ऑप्शन निवडला ज्याच्यामध्ये रिटर्न्स हे इन्फ्लेशनच्याच आसपासचे आहेत. फॉर एक्झाम्पल, महागाई दर 6% आहे साधारण भारतामध्ये. तुम्ही असा ऑप्शन निवडलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न पण 6-6.5%च मिळत आहेत. बरोबर. याचा अर्थ काय, आज जी गोष्ट ₹100 मिळते ती पुढच्या वर्षी ₹106 मिळणार आहे. बरोबर. पण आज तुम्ही जे ₹100 इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याची पण व्हॅल्यू पुढच्या वर्षी झालेली ₹106. बरोबर. तुम्ही 6%चाच इन्व्हेस्टमेंट ऑप्शन निवडला तर बरोबर. तुम्हाला तीच गोष्ट मिळणार आहे. पण त्याच्याऐवजी तुम्ही 13%चा ऑप्शन निवडला तर काय होणार, तुमच्या ₹100ची व्हॅल्यू ₹113 झाली, पण तुम्हाला ₹100ला जी गोष्ट आज मिळते ती मिळणार आहे ₹106ला. बरोबर. ₹7 तुमची संपत्ती वाढली. बरोबर. म्हणून तुम्हाला ऑप्शन असेच पाहिजेत जे इन्फ्लेशनला बीट करणारे आहेत आणि सिग्निफिकंट पद्धतीने बीट करणारे आहेत. पण ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ देणं खूप गरजेचं आहे. अच्छा. कारण जी रिस्क असते ती रिस्क कमी कशाने होते? ती रिस्क कमी होते वेळेने. अच्छा. तुम्ही जेवढा कमी वेळ द्याल तुमच्या इन्व्हेस्टमेंटला, तेवढी तुमची रिस्क जास्त राहते. तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल, तेवढी तुमची रिस्क ही कमी कमी होत जाते. सर, दुसरी एक सातत्याने चर्चा चालू असते आणि ती म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. ते काय नेमकं ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम आहे? म्हणजे नेमकं कसं डिफरन्शिएट करतो आपण?
ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही जे काम करून पैसे कमवता, बरं. हं, ते तुमचं नोकरी, ऍक्टिव्ह व्यवसाय. इन्कम जे काय असेल. म्हणजे ओके. तुम्ही नोकरी करून पैसे मिळवता, तुम्ही बिझनेस करून पैसे मिळवता, तुम्ही प्रोफेशनल प्रॅक्टिस करून पैसे मिळवता, ते तुमचं ऍक्टिव्ह इन्कम. बरं. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुमच्या पैशानी तुम्हाला मिळवून दिलेलं इन्कम, ते पॅसिव्ह इन्कम, जिथे तुमचा रोल काहीच नाहीये. अच्छा. त्याच्यासाठी तुम्ही काहीच मेहनत केलेली नाहीये. तुम्ही फक्त योग्य इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतलेला आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जे आहे दर महिन्याला, दर वर्षाला इन्कम सुरू झालेलं आहे. बरं. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. म्हणजे जिकडे तुम्हाला स्वतःला मेहनत करायला लागत नाहीये, तुम्ही पॅसिव्ह रोलमध्ये असता, म्हणून ते पॅसिव्ह इन्कम. अच्छा.